स्टीमरीच खरं तर या प्रोडक्टच्या बाबतीत बोलण्यापेक्षा हा प्रोडक्ट स्वतःच खूप बोलतो। कारण आज जर आपण बघितलं की स्टीमरीच काय करतं म्हणण्यापेक्षा शेतकरी काय करतो किंवा शेतकऱ्याला काय पाहिजे असतं। कारण आज शेतकऱ्याला काय पाहिजे असतं की बी लावल्यापासून ते फळ लागेपर्यंत की त्या पिकाची किंवा त्या झाडाची वाढ चांगली व्हावी अशी त्याला वाटत असतं की मग त्याच्या सफेद मुळी वाढावी, त्याचं खोड मजबूत व्हावं, त्याचा फुटवा चांगला यावा, त्या जी कवळी पानं येतात ही कवळ्या पानावरती रोगाचा अटॅक येऊ नये किंवा फुलं लागल्यानंतर फुलाची गळती होऊ नये किंवा फळ आल्यानंतर फळाची साईज वाढावी, फळाचं वजन वाढावं, फळाला चकाकी यावी, फळ रसदार व्हावं, या सगळ्या गोष्टीची अपेक्षा शेतकरी हा ठेवत असतो। आणि त्यासाठी तो सतत त्याच्यावरती वेगळ्या प्रकारची औषधं, वेगळ्या प्रकारची खतं ही टाकत असतो, वापरत असतो। पण मित्रांनो, स्टीमरीच हे असं प्रोडक्ट आहे की जे पिकाच्या प्रत्येक टप्प्यावरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं। उदाहरण जर घ्यायचं म्हटलं की आज बघा शेतकरी शेतामध्ये ज्यावेळेस बी लावतो त्यावेळेस त्या बियाचं जर्मिनेशन होण्यासाठी आज शेतकरी काय करतो, बाजारातून वेगळ्या प्रकारचे जर्मिनेटर वापरतो। हे न आणता जर लिटरला 1 मिली या प्रमाणात जर तुम्ही स्टीमरीच घेतलं तर जे काही बी आपल्याला लावायचंय की ज्या बियाचे टर्फल निघत नाही असं कोणतंही बी 1 लिटरला 1 मिली प्रमाणात स्टीमरीच घ्यायचं, 10 ते 15 मिनिटं ते बी त्या पाण्यामध्ये भिजवायचं, सावलीमध्ये सुकवायचं, नंतर त्याची पेरणी करायची। आणि जर अशा पद्धतीने जर पेरणी केली तर चांगल्या प्रकारे जर्मिनेशन होऊन सगळं पीक अगदी सगळ्याच्या सगळं बी वरती उगवून येण्याचा प्रयत्न करतं आणि चांगले रिझल्ट जर्मिनेशनचे त्या शेतकऱ्याला मिळू शकतात। ही झाली जर्मिनेशन। याच्यानंतर जर आपण पाहिलं की पिकाचा जो दुसरा टप्पा असतो तो म्हणजे मूळ वाढणं। आज जे स्टीमरीच मुळे जे सोटमुळे हे अगदी खोलवर जातं आणि त्याच्याही पुढे जाऊन पांढऱ्या मुळांची जी संख्या आहे ही खूप प्रमाणात वाढते। त्यामुळे जमिनीतलं अन्नद्रव्य शोषण्याची ताकद त्या पिकामध्ये जास्त प्रमाणात येते आणि हे शोषलेलं अन्नद्रव्य हे पीक आपल्या मुळाद्वारे त्या खोडाकडे पाठवतं। म्हणजेच काय होतं की त्या खोडाचं खोड हे मजबूत होतं आणि जर तुमच्या झाडाचं खोड मजबूत झालं तर येणारा जो फुटवा आहे की जी पिकाचा तिसरा टप्पा आहे, येणारा फुटवा हा अतिशय चांगला येतो। आणि जर फुटवा चांगला आला तर पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे पालवी। स्टीमरीच मुळे जी काय कोवळ्या पालवीवरती रोगाचा अटॅक हा लवकर होतो आणि या पालवीला जून करायचं काम हे स्टीमरीच करतं की जेणेकरून रोगापासून त्या झाडाला वाचवण्याचं काम स्टीमरीच मुळे होतं। पुढचा जो पिकाच्या वाढीचा टप्पा आहे ते म्हणजे फुलं। पण मित्रांनो, फुलं आल्यानंतर आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो म्हणजे फुलगळतीचा। पण फुलगळतीवरती अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी स्टीमरीच हे उपयुक्त ठरतं की ज्याच्यामुळे फुलगळतीचं प्रमाण हे कमी होतं। आणि जर फुलगळ कमी झाली तर म्हणजेच काय घडणार तर पिकाचा शेवटचा टप्पा की जेणेकरून फळधारणा चांगली होणार। पण नुसती फळधारणा चांगली होऊन चालणार आहे का, तर अजिबात नाही। तर फळाची साईज वाढली पाहिजे, फळ रसाळ झालं पाहिजे, फळाला चकाकी आली पाहिजे, फळावरती काळा डाग आला नाही पाहिजे, फळ क्रॅक नाही झालं पाहिजे। या सगळ्यांवरती अतिशय चांगल्या पद्धतीने स्टीमरीच काम करतं। याच्या पुढे जाऊन जे काय फळ आपल्याला मिळतं या फळाची टिकवण क्षमता सुद्धा वाढवण्याचं काम हे स्टीमरीच करतं। जर आपण स्टीमरीचचा वापर पिकाच्या प्रत्येक वाढीच्या टप्प्यावर जर केला तर त्या पिकामध्ये जवळजवळ 60 ते 70% रोगप्रतिकारक शक्ती तयार होती। कारण स्टीमरीच हे निंबेस प्रोडक्ट असल्यामुळे ही रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला त्या पिकामध्ये बघायला मिळते। याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं की स्टीमरीच आणि बायो95 हे 2 प्रोडक्ट जर शेतकऱ्यांनी वापरले तर याच्यामुळे जवळजवळ त्याच्या उत्पन्नामध्ये 25 ते 30% फायदा हा त्याला दिसून येणार आहे। इव्हन त्याचा जो औषधाचा खर्च आहे किंवा रासायनिक खताचा जो खर्च आहे हा सुद्धा याच्या माध्यमातून 25 ते 30% पर्यंत कमी होणार आहे। म्हणजे आपले जे प्रोडक्ट आहेत की जे आपल्या प्रोडक्टमुळे एका बाजूनी शेतकऱ्याचा रासायनिक खताचा औषधाचा खर्च कमी केला जाणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी शेतकऱ्याचं उत्पन्न 25 ते 30% वाढवलं जाणार आहे। आणि या दोन्ही औषधाचा जो वापर जर आपण बघितलं तर अगदी नर्सरी पासून ते ऊस डाळिंब द्राक्षपर्यंत सगळ्या ठिकाणी आपल्याला करता येतो। शेतकरी जर आपलं पीक घेऊन उद्या बाजारात गेला तरी त्याला रडण्याची वेळ येणार नाहीये। कारण या दोन्ही औषधामुळे त्याचा रासायनिक खताचा औषधाचा वापर हा कमी झालेला असतो आणि उत्पन्नही वाढलेलं असतं। त्यामुळे रडण्याची वेळ ही शेतकऱ्यावर कधी येणार नाही।